कर्क राशी ही चंद्राचे घर. ज्या राशीवर चंद्राचा संपूर्ण प्रभाव असतो त्यांचे मन हे सामान्य नसते. ते संवेदनशील, खोल, आध्यात्मिक आणि अतिशय ग्रहणशील असते. म्हणूनच कर्क राशीवर जेव्हा ग्रहांची विशेष हालचाल होते तेव्हा या राशीच्या मनात, घरात, नात्यांमध्ये आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात बदल अत्यंत वेगाने दिसू लागतात. डिसेंबरच्या पहिल्या 11 दिवसात 3 महान ग्रहांची ऊर्जात्मक टक्कर तुमच्या राशीवर पडते. नंबर 1 आहे चंद्र, तुमचे मन स्वच्छ करणारा. नंबर 2 आहे गुरु, भाग्याचा नवा मार्ग उघडणारा. नंबर 3 आहे शनी, भूतकाळातील अडथळे दूर करणारा. ही एकत्रित ऊर्जा अत्यंत दुर्मिळ असते. या काळात तुमच्या जीवनात असे बदल जन्माला येतात जे एका दिवसात दिसत नाहीत, पण पुढच्या महिन्यात तुमचे जीवन नव्या मार्गाने नेतात. या पहिल्या 11 दिवसात तुमच्या जीवनात ज्या घटना घडतात त्या तुमच्या पुढील 6 महिन्यांचा पाया तयार करतात. ज्याप्रमाणे वर्षाच्या सुरुवातीला पहिला दिवस संपूर्ण वर्षाचा सूर बदलतो, तसाच डिसेंबरच्या पहिल्या 11 दिवसांचा कालावधी तुमच्या 2025च्या भाग्यरेषेला नवी दिशा देणार आहे. कर्क राशीने गेल्या काही महिन्यात जे अनुभवलं, मनातील अस्थिरता, कुटुंबातील गोंधळ, करिअरमधील अडथळे, आर्थिक असुरक्षितता, भावनिक ताण याचा आता शेवट दिसतो. हा काळ तुम्हाला फक्त शांतता देणार नाही, तर तुमच्या जीवनात एक ऐतिहासिक बदलाची पहिली पायरी घालणार आहे. नंबर 1 आहे पहिल्या 3 दिवसात पडदा उघडतो आणि सत्य स्पष्ट दिसू लागते. डिसेंबरचे पहिले 3 दिवस कर्क राशीसाठी मानसिक शुद्धीकरणाचा कालावधी आहे. या कालावधीत चंद्र तुमच्या मनाच्या खोल स्तरावर काम करतो. काही महिने जे विचार तुम्हाला सतावत होते, ज्यावर तुम्हाला स्पष्टता मिळत नव्हती, त्या गोष्टी आता प्रकाशात येतात. या 3 दिवसात असे होते की मनात दडवून ठेवलेल्या भावनांचा भार हलका होतो. चुकीच्या लोकांवर ठेवलेला विश्वास तुटतो, पण योग्य वेळी लोकांची किंमत कळते. तुम्ही स्वतःलाच विचारता, मी एवढं का सहन करतो? घरातील तणावग्रस्त वातावरणाचा मूळ कारण तुम्हाला पहिल्यांदा स्पष्ट दिसतो. तुमच्या मनाची भीती, चिंता आणि गोंधळ यावर चंद्र रिसेट बटन दाबतो. काही कर्क जातकांना या काळात झोप चांगली लागते किंवा अचानक अंतर्मनात शांततेचा लहानपणा येतो, तर काहींना जुन्या आठवणींची स्वच्छता होते. ज्या आठवणी तुम्हाला आतून दुखावत होत्या त्या आता तुम्हाला त्रास देणं थांबवतात. हे 3 दिवस म्हणजे भावनिक धुकं हटून तुमच्या जीवनाचं दृश्य स्वच्छ दिसण्याचा सुरुवातीचा टप्पा आहे. नंबर 2 आहे 4 ते 7 दिवस अचानक एक शुभ संधी दार ठोठावते. या 4 दिवसात गुरु तुमच्या राशीवर सौम्य पण अत्यंत शक्तिशाली परिणाम करतो. गुरु हा विस्तार, वाढ, संधी, भाग्य आणि सकारात्मकता देणारा ग्रह आहे. त्याचा प्रभाव सुरू झाला की कर्क राशीच्या जीवनात अचानक बदल दिसू लागतात. या काळात काय घडते? नवीन संधी वेगाने आणि अनपेक्षित पद्धतीने येते. तुम्ही जे काम खूप काळ थांबवलं होतं किंवा ज्याच्यावर तुम्ही आशा सोडल्या होत्या त्याबाबत अचानक गती येते. उदाहरणार्थ, एखादा जुना प्रकल्प पुन्हा सुरू होतं. जॉबसाठी येणारे फोन, ईमेल किंवा नवीन ऑफर, एखाद्या व्यक्तीकडून चांगली मदत किंवा मार्गदर्शन, घर किंवा मालमत्तेशी संबंधित चांगली बातमी, आर्थिक अडथळे दूर होऊन नवीन कमाईचा मार्ग उघडणे. जुन्या प्रयत्नांना तुमचं फळ हळूहळू मिळू लागते. तुम्ही मागच्या काही महिन्यात केलेल्या कठोर परिश्रमांचे परिणाम आता दिसू लागतात. तुम्हाला जाणवेल की नशीब तुमच्या बाजूला येत आहे. कुटुंबात शांततेचा मार्ग तयार होतो. जिथे मतभेद होते, जिथे गैरसमज होते, त्या ठिकाणी सुसंवाद सुरू होतो. एखादी चांगली बातमी किंवा एखादा कुटुंबातील निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरतो. तुमच्या मनाला स्वतःची किंमत जाणवू लागते. या काळात तुमच्या व्यक्तिमत्वात तेज वाढते. तुमच्या शब्दांना, निर्णयांना, उपस्थितीला वजन येऊ लागते. ही वेळ अशी आहे जिथे तुम्हाला वाटेल, इतक्या वाईट काळानंतर आज काहीतरी माझ्यासाठी चांगलं घडतंय. नंबर 3 आहे 8 ते 11 दिवस ऐतिहासिक बदलाची खरी सुरुवात. हा कालावधी कर्क राशीसाठी टर्निंग पॉईंट आहे. शनी या काळात तुमच्या जीवनातील महत्त्वाच्या अडथळ्यांना दूर होण्याची परवानगी देतो. हे दिवस म्हणजे बदलाचा वास्तविक आरंभबिंदू आहेत. मानसिक भार उतरतो. ज्या गोष्टी तुम्ही मनात दाबून ठेवल्या होत्या, जसे की दुःख, अपमान, अन्याय, नात्यातील वेदना आणि कुटुंबातील ताण, त्या हळूहळू मावळू लागतात. तुमच्या मनात एक नवीन ऊर्जा येते. मी हे सांभाळू शकतो, मी पुढे जाऊ शकतो. जुने अडथळे तुटतात. 2025मध्ये जिथे जिथे तुमचं काम अडकत होतं, जिथे नशीब तुमच्यासोबत नव्हतं, जिथे प्रयत्न करूनही यश मिळत नव्हतं, त्या गोष्टींचे मार्ग आता खुले दिसायला सुरुवात होते. हा बदल दिसण्यासारखा, जाणवण्यासारखा आणि वास्तविक असतो. जीवनात नवा अध्याय सक्रिय होतो. या काळात अनेक कर्क राशीच्या जातकांच्या जीवनात नवीन लोक येतात. जुन्या समस्या सुटतात. महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. नात्यांमध्ये सुधारणा होते. करिअर आणि पैशांच्या बाबतीत स्पष्टता मिळते. आत्मविश्वासाचा नवा जन्म. कर्क जातक हे मनाने अतिशय संवेदनशील असतात, पण या दिवसात त्यांच्यातील सुप्त आत्मविश्वास जागा होतो. तुम्हाला स्वतःची ताकद दिसू लागते.
हा तो काळ आहे जिथे तुम्ही म्हणाल मी बदलत आहे आणि हा बदल माझ्या हिताचा आहे. या 11 दिवसात कर्क राशीसाठी 3 मुख्य बदल होतात. डिसेंबरच्या पहिल्या 11 दिवसात कर्क राशीच्या जीवनात होणारे 3 मोठे बदल फक्त घटनात्मक नाहीत, तर ते मन, परिस्थिती आणि नियती या तिन्ही स्तरावर परिणाम करणारे आहेत. हे बदल दिसतात, जाणवतात आणि पुढचे अनेक महिने तुमच्या जीवनाला नवीन दिशा देतात. नंबर 1 आहे आर्थिक प्रवाह स्थिर होतो आणि नवीन कमाईचे मार्ग खुलतात. गेल्या काही महिन्यात तुमच्यासाठी पैसा हा जणू वाळूसारखा होता. हातात येत होता पण टिकत नव्हता. अप्रत्याशित खर्च, अडथळे, गृहखर्च, कुटुंबातील एखादी समस्या किंवा कामात मंदी यामुळे आर्थिक असुरक्षितता तयार झाली होती. पण या 11 दिवसात गुरु आणि शनी यांच्या संयुक्त परिणामामुळे आर्थिक प्रवाह स्थिर होतो. या स्थिरतेचा अर्थ काय, तर पैशांच्या आवक-जावक पॅटर्नमध्ये सुधारणा, जे पैसे अडकले होते किंवा कोणी द्यायचे होते ते परत मिळणे, अचानक मिळणारी एखादी संधी किंवा ऑफर, दैनंदिन खर्चावर नियंत्रण येणे, नवीन व्यवसाय, नवीन नोकरी किंवा अतिरिक्त कमाईची दारे उघडणे, गुंतवणुकीबाबत स्पष्टता आणि योग्य निर्णय. काही जातकांना या काळात एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची मदत, जसे की एखादी नवीन डील किंवा नवीन चान्स मिळू शकतो. हा बदल तुम्हाला पहिल्यांदा जाणवेल ते म्हणजे पैशांचा ताण कमी होतोय आणि स्थिरता येते. नंबर 2 आहे कुटुंबातील एखादी मोठी समस्या सुटते, घरातील वातावरण हलके होते. कर्क राशी म्हणजे घर, कुटुंब, भावना या राशीचा सर्वात मोठा संघर्ष हा घरातला तणाव असतो. गेल्या काही आठवड्यात तुम्ही गैरसमज, मतभेद, अनिश्चितता, संवादात अडथळे, एखाद्या व्यक्तीचा राग किंवा दुर्लक्ष, कुटुंबातील आर्थिक किंवा आरोग्याशी संबंधित तणाव हे अनुभवले असण्याची खूप मोठी शक्यता आहे. पण या पहिल्या 11 दिवसात या ताणाचे गाठ सुटायला सुरुवात होते. हे कसे दिसेल? ज्या व्यक्तीशी बोलणे बंद होते त्याच्याशी संवाद पुन्हा सुरू होईल. घरात शांततेचा बदल जाणवेल. कुटुंबासाठी केलेले तुमचे प्रयत्न आता कौतुकास पात्र ठरतील. घरातील एखादा मोठा निर्णय किंवा चर्चा तुमच्यासाठी अनुकूल होईल. एखाद्याचा राग मावळेल, एखादी आरोग्य समस्या किंवा चिंता कमी होईल. या दिवसात तुम्हाला जाणवेल की कुटुंबातील वातावरण एकदम हलकं झाले. घर म्हणजे घर वाटायला लागले. हा बदल फक्त बाहेरच्या परिस्थितीत नाही तर मनातही शांतता आणतो. नंबर 3 आहे मनशांतीचा दरवाजा पुन्हा उघडतो आणि आत्मविश्वासाचा पुनर्जन्म. कर्क राशीच्या लोकांसाठी सर्वात मोठं वरदान आणि शाप दोन्ही म्हणजे मन. तुम्ही इतके संवेदनशील आणि भावनिक आहात की जगाची दुःख, घरातील समस्या, लोकांचे बोलणे, जुने अनुभव हे सगळं तुम्ही मनावर घेता आणि वर्षानुवर्ष सांभाळता. पण या 11 दिवसात चंद्र तुमच्या मनाचा जुना गाठोडा फाडतो आणि नकारात्मक ऊर्जांना बाहेर काढतो. तुमच्या मनात शांततेचा एक नवीन प्रवाह सुरू होतो. जणू काही कोणीतरी तुमच्या खांद्यावरचा मोठा दगड दूर केला आहे. या मानसिक बदलांचे संकेत खोल श्वास घेतल्यावर हलकं वाटायला लागणे, अनावश्यक भीती कमी होणे, निर्णय घेण्याची ताकद वाढणे, स्वतःवरचा विश्वास परत मिळणे, भविष्यातील आशा पुन्हा जागृत होणे, लोकांच्या बोलण्याचा परिणाम कमी होणे, मनातले धुके साफ होणे. ही वेळ तुम्हाला म्हणायला लावते, मी आता बदलत आहे, मी पुन्हा माझ्या आधीच्या ताकदीत येत आहे. हा बदल सर्वात मोठा आहे कारण तो तुमचे संपूर्ण पुढील आयुष्य बदलतो. कर्क राशीसाठी या 11 दिवसांचा अर्थ फक्त बदल नाही तर पुनर्जन्म आहे. डिसेंबरच्या पहिल्या 11 दिवसांचे महत्त्व कर्क राशीसाठी शब्दात सांगणे कठीण आहे, कारण हा काळ एका साध्या बदलाचा नाही तर एक खोल आध्यात्मिक परिवर्तनाचा काळ आहे. काही वेळा आपल्या जीवनात असे दिवस येतात जे बाहेरून साधे वाटतात पण आतून आपलं संपूर्ण भविष्य नव्या वाटेवर नेण्याची ताकद ठेवतात. कर्क राशीसाठी हा काळ तसाच आहे. गेले काही महिन्यात तुमच्या मनात जे काही तुटलं होतं, ज्यामुळे तुम्ही आतून कमकुवत वाटत होतात, ज्या स्वप्नांना तुम्ही शांतपणे दडपून ठेवलं होतं, ज्या गोष्टींचं ओझं तुम्ही मनावर वाहत होतात, त्या साऱ्या गोष्टींचा भार या 11 दिवसात हळूहळू हलका होत जातो. हे 11 दिवस तुमच्या जीवनातील एका अध्यायाचा शेवट आणि नवीन अध्यायाची सुरुवात आहे. जे काही अडथळे, जे काही अंधार होता, जे काही मार्गात अटकाव करत होते, त्या सगळ्यांवर शनी, चंद्र आणि गुरु एकत्र येऊन रिसेट करतात. हा बदल अचानक दिसणारा नाही, पण तो अनुभवायला सुरुवात झाल्यावर तुम्हाला स्वतःमध्ये एक नवीन ताकद जाणवेल. कर्क राशीचे लोक भावनिक असतात, पण एकदा मनाने मजबूत झाले की ही रास सर्वात भव्य परिवर्तन अनुभवते. या 11 दिवसात तेच घडणार आहे. तुमच्या जीवनातल्या संघर्षांनी तुम्हाला जे शिकवलं ते आता तुमच्या भाग्याला नवीन दिशा देणार आहे. कर्क राशी आता जुन्या ऊर्जा सोडून नव्या अध्यायाकडे, नव्या संधीकडे आणि नव्या प्रकाशाकडे चालले आहे. या 11 दिवसांचा शेवट म्हणजे तुमच्या नव्या भाग्ययुगाची सुरुवात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन एकदा चेक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.